अरे बापरे, मेलाले का काय ट्रॅफिक आहे रे बॉय या हैदराबादमध्ये. येऊन ना अडकास लागते. अर्धा घंटा झालो आम्ही अति अटकलो. अहो माय, काय खास खास शांडल आहेत बाई. पण बाई काय करावं, लयच महाग आहेत बाई. कायच करू, हजार हजार रुपयाची शांडल. अरे मोडला का कायच करू आता. हे हैदराबादचं काय बापा, लयच महाग सिटी आहे बापा हैदराबाद. कायच करावं, जाऊ द्या तिकडे. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं शीतल सुरवाळच्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. बरं तर मित्रांनो, आज ना जायचं होतं पार्लरमध्ये. कारण हे बा चेहरा तर असा झाला ना, तुम्हाला काय सांगू. कारण टाईमच नाही भेटू याला थ्रेडिंग वगैरे करायला. आणि एवढा काळाकूट चेहरा झाला की पा नाही वाटत. तर मग मी विचार केला, चला आता थोबाड व्यवस्थित करायला जाऊ पार्लरमध्ये. निघालो बा घरून आम्ही कॅम्पमधून पार्लरमध्ये. काय मग इकडे येताना काय सांगू तुम्हाला, हे बा भयंकर ट्रॅफिक राहते हैदराबादमध्ये. अर्धा घंटा तर आम्ही अतिच एका जागेवरच मस्त असं गाडी घेऊन बसलो. इकडे तिकडे गाड्या गिड्या पाहत आहे ना, एवढी ट्रॅफिक होती बा. तुम्हाला काय सांगू, भयंकर ट्रॅफिक राहते हैदराबादमध्ये. तर गेली बघून बा पार्लरमध्ये. एवढं पार्लर महाग आहे इकडे, तुम्हाला काय सांगू. थ्रेडिंग जर करायचं म्हटलं ना तर 100 रुपये घेतात फक्त थ्रेडिंग करायचे. आणि मग फेशियल घेशाल तर जाते 1000 लोक. लय महाग आहे बा इकडे हैदराबादमध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रात काय मस्त आहे बरं. 30 रुपयात मी केली ना बा लोकांच्या. 10 रुपयात मी प्लकिंग करून देत जाऊ. 10 रुपयात 15 रुपयात मी 2007 मध्ये अशा प्लकिंगा करून देत जाऊ. आता पहा डायरेक्ट 100 रुपये. मग दिसलं मला रस्त्यानं मस्त चप्पलचं दुकान. घुसली ना बा मग त्या चप्पलच्या दुकानात. मग पाहायला बा सँडला. अरे बापरे, 100 बळकर एक चपला होत्या बरं सँडला. पण एवढ्या महाग होत्या बा, तुम्हाला काय सांगू. 1000 2 हजाराची चप्पल. मी म्हणलं अरे बापरे, मेलाले का. आता काही घ्यायला पुरत नाही. पण साहेब घेणं बिचारे आता दुकानात येऊन का वापस जातं. मग घेतली बा आता हे केली. मग चूज पा आता कशी आहे कशी नाही. मी म्हटलं काय बा, एवढी महाग चप्पल घ्यायला तरी पुरते का. म्हणत घेणं बिचारे, घे आणि चाल घरी. त्याचं कसं असते, दुकानात गेलं ना हे लय बसते टाईमपास करत. तर म्हणून मग लवकर घेतात आणि चाल मग लवकर असे करतात. मग गेलो बा तिकडून मस्त चप्पल ठेवली डिक्कीमध्ये गाडीच्या. आणि गेलो बा मग पार्लरमध्ये गेली. आणि ट्रॅफिक म्हणते मी, डबल ट्रॅफिकमध्ये थांबलो बा. काय नाही इकडे तर ट्रॅफिकचं हेच आहे. पार्लरमध्ये गेलो, पार्लरमधून आलो. पार्लरचं काही दाखवलं, मस्त केडी बिडी घेतली. मग झालं मला मन मस्त पाणीपुरी खायचं. आणि काय बा पाणीपुरी भेटते, काही धडावर नाही. काय आपल्या महाराष्ट्रात मस्त पाणीपुरी भेटते ना, एकदा खाल्लं ना बस दुसऱ्या दिवशी म्हणजे संडासलेच जा अशी पाणीपुरी भेटते आपल्या महाराष्ट्रात. आणि लेकर कसे पावरले टुकुमुकू मा इकडे आहे ना. इकडे आहे तेलंगणामधले लेकर आहेत हे आमच्या कॅम्पमधले. मग काय पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्ल्यावर मग काय गेलो मग घरी जाताना. मग काय आमचा छोटू आला होता मस्त बाप कोचिंगवरून. मस्त पाणी गिनी घेतलं त्यानं आरोचं. आणि मग काय मी अति टंक्या दिल्या होत्या ठेवून. कारण आमच्या कॅम्पमध्ये ना 2 दिवस काही नळ आलेच नाही बा. एवढे येले झाले. रोज नळ येतात बरं, पण एकच दिवस असा निघते ना की मग काहीच खरं नाही. मग काय टंक्या आणून ठेवा लागतात आम्हाला खाली. आणि मग असं टँकर येते आमचं फोर्थचं कॅम्पमधलं टँकर येते. आणि ते पाणी भरते. मग अतून पाणी वर घेऊन जा. लय टेन्शन आहे. फक्त 1-2 दिवसच अशी आमची हे काढते ना, धिंड काढते. तुम्हाला काय सांगू, नळच येत नाही. आणि दिवसभर नळ येतात, चालले राहतात मस्त 10 वाजे लोक नळ राहतात. आणि मग काय एकदाच नळ नाही आले की बस सरी वाट लावून देते बरं हे पाणी मग आमची. मग घरी आली बा. घरी आल्यानंतर मी जरासं थोबाड पाहिलं आरशात. मी म्हटलं बाई फेशियल मारलं, कसं दिसते कसं नाही. तोंड पाहिलं मग तर जरासं व्यवस्थित बरं दिसू राहिलं आहे ना. थ्रेडिंग तर काही केली नाही बा, 100 रुपये द्यायला लागतात. म्हणून म्हटलं जाऊ दे, काही करत नाही, पुढच्या बारीनं करून आहे ना. जाऊ दे, नाही तर मी घरीच काढून टाकीन आहे ना. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडा प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय. परत भेटूया एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.